हाय फ्रेंड्स, जर रेग्युलर यूट्यूब बघून जर बोर झाला असेल तर आपण आज यूट्यूब बरोबर थोडंसं खेळूया. यासाठी आपण सिंपल ट्रिक्स बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये डू द हार्लेम शेक टाईप करायचं आहे आणि हे जर टाईप केलं तर तुमचे यूट्यूब आता डान्स करणार आहे. हा सुरुवातीला आयकॉन आहे, तो आयकॉन डान्स करतोय. त्यानंतर हे संपूर्ण यूट्यूब डान्स करणार आहे. त्यानंतर जर यूट्यूबला कलरफुल करायचं असेल तर डॉजे मेमे सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. डॉजे मेमे मी टाईप केलेला आहे, सर्च करतोय बघा. जर बघितलं तर पूर्ण तुमचे यूट्यूब कलरफुल झालेले आहे. सगळे अक्षर वगैरे कलरफुल झालेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या यूट्यूबला कलरफुल करू शकणार आहात. यानंतर जर तुमच्या माऊसच्या बाजून जर व्हिडिओ जर चालू करायचा असेल तर यूज द फोर्स लूप टाईप करायचं आहे. जर ही ट्रिक वापरली तर तुमचा माऊस ज्या बाजूला जाईल त्या बाजूला ते व्हिडिओ यूट्यूब आपले ड्रॅग होणार आहे. अशा पद्धतीने यूट्यूब बरोबर आपण खेळू शकणार आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे यूट्यूबचं एक एक्सटेन्शन आहे. अतिशय चांगला आणि इझी एक्सटेन्शन आहे. हे क्रोमचं एक्सटेन्शन आपण जर डाउनलोड केलं तर आपल्याला बरेच फायदे मिळणार आहेत. तर हा छोटासा आयकॉन तिथं आलेलाच आहे, हा आलेला आहे. मी एक्सटेन्शन हे डाउनलोड केलेले आहे. तर यामध्ये बघा माझ्या ॲप्समध्ये एक्सटेन्शन आहे फ्लोटिंग यूट्यूब, फ्लोटिंग फॉर यूट्यूब. हे जर एक्सटेन्शन क्रोमचं तुम्ही डाउनलोड केलं तर आपल्याला यूट्यूबमध्ये डायरेक्ट फ्लोटिंग यूट्यूब चालू करणार आहे. बघा आता मी फ्लोटिंग यूट्यूबवर क्लिक केलेला आहे आणि माझा हा व्हिडिओ फ्लोट होत आहे. समजा आपण एकाच वेळेला यूट्यूबवरील व्हिडिओ आणि दुसरे इतरही काम या पद्धतीने करू शकणार आहे. असा हा फ्लोटिंग व्हिडिओ डायरेक्ट कंटिन्यू प्ले होत राहणार आहे आणि आपल्याला दुसरेही काम करता येणार. उदाहरणार्थ फेसबुक लॉग इन असेल, काहीही करता येणार आहे. तर यानंतर जर माऊस वापरून यूट्यूबवर कंटाळा आला असेल तर youtube.com समोर लीन बॅक हा शब्द टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर फक्त आणि फक्त आपण कीबोर्डच्या साहाय्याने यूट्यूब वापरू शकणार आहे. हे बघा मी आता संपूर्णपणे ऑपरेट कीबोर्डच्या साहाय्याने करत आहे, माऊसची गरज नाही. या पद्धतीनं आपण फक्त कीबोर्डच्या साहाय्याने यूट्यूब वापरू शकणार आहे. अशी सिंपल अशी ट्रिक आहे. फक्त आपल्याला youtube.com समोर /लीन बॅक हे टाईप करायचं आहे. यानंतर आता आपण बघूया व्हिडिओ डाउनलोड. यूट्यूबवरील एखादा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तो डाउनलोड करायचा असेल त्यासाठी सिंपल ट्रिक आहे. कोणतेही YTD वगैरे सारखे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त आपल्याला टाईप करायचं आहे ESS. हे 2 अक्षर टाईप केले आणि जर एंटर केले यूट्यूबच्या अगोदर तर आपला व्हिडिओ डायरेक्ट डाउनलोडिंग सेव्ह फॉर्म या saveform.net या वेबसाईटवर जाणार आणि इथून आपण आपला व्हिडिओ डाउनलोड करू शकणार आहे. त्यासाठी कोणत्याही एक्स्ट्रा सॉफ्टवेअरची गरज नाही. हे बघा डाउनलोडिंग चालू झालेलं आहे. त्यानंतर समजा आपल्याला यूट्यूबवरील फक्त MP3 पाहिजे असेल तर यासाठी कोणत्याही वेगळ्या वेबसाईटवर जाण्याची गरज नाही. फक्त यूट्यूब मधील UB हा शब्द काढायचा आहे, yout.com असा ठेवायचा आहे आणि तुम्ही एका वेगळ्या वेबसाईटवर जाणार आहात. तिथून तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओचं MP3 डाउनलोड करू शकणार आहात. या पद्धतीनं एखाद्या व्हिडिओचं आपल्याला फक्त MP3 म्युझिक आपल्याला घेता येणार आहे. त्यानंतर समजा एखाद्या व्हिडिओचा आपल्याला GIF बनवायचा आहे, एखादा थोडा सेक्शन घेऊन त्याचं जर GIF बनवायचं असेल तर यूट्यूबच्या अगोदर फक्त GIF हा शब्द टाईप करायचा. www.gif यूट्यूब बाकी सगळं आहे असं ठेवायचं आहे आणि जर आपण एंटर केलं तर आपण एका वेगळ्या वेबसाईटवर जाणार आहे. तिथून डायरेक्ट आपल्याला हवा तेवढा सेक्शन घेऊन, म्हणजे किती 10 सेकंद 20 सेकंद 15 सेकंद आपल्याला जेवढा हवा तेवढा त्या व्हिडिओ मधला पार्ट घेऊन त्याचे GIF करता येणार आहे. त्यामध्ये आपल्याला क्रॉपिंग, पॅकिंग, इतरही टूल्स, इफेक्ट्स, वेगवेगळे इफेक्ट्स भेटणार आहेत. यानंतर जर यूट्यूब आपल्याला लूपवर ठेवायचा असेल एखादा व्हिडिओ तर यासाठी यूट्यूब रिपीट
हा शब्द फक्त यूट्यूबच्या समोर टाकायचा आहे आणि एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एखादा व्हिडिओ डायरेक्ट कंटिन्यू लूपवर ठेवता येणार आहे. यूट्यूबवरील एखादा व्हिडिओ आपल्याला समजा ऐकायचा आहे, तो एकदा ऐकल्यानंतर परत जर लूपवर ठेवायचा असेल तर यासाठी आपण यूट्यूब रिपीट यासारखं शब्द फक्त रिपीट शब्द टाकून लूपवर व्हिडिओ ठेवता येणार आहे. यानंतर बघूया आपण कीबोर्ड शॉर्टकट्स फॉर यूट्यूब. यूट्यूब वापरत असताना कीबोर्डवरील शॉर्टकट्स कसे काय यूज करता येतील आपल्याला. यासाठी आपल्याला यूट्यूब मधील आता कीबोर्ड शॉर्टकट्स पाहूया. यूट्यूबवरील व्हिडिओ पॉज करायचा असेल तर कीबोर्डवरील के हे अक्षर टाईप करायचं आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पॉज होणार आहे. परत एकदा के दाबलं तर ते प्ले होणार. त्यानंतर आपल्याला जर व्हिडिओ 10 सेकंद परत पाठीमागे घ्यायचा असेल तर त्यासाठी जे हा शब्द टाईप करायचा आहे. समजा आपल्याला 10 सेकंद पुढे न्यायचा असेल तर एल हा अक्षर टाईप करायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला फुल स्क्रीन करायचा असेल व्हिडिओ तर फक्त एफ ही की प्रेस करायची आहे कीबोर्डवरील आणि आपला व्हिडिओ काय होणार आहे, फुल स्क्रीन होणार आहे. हे बघा फुल स्क्रीन झालेला आहे. त्यानंतर व्हिडिओ जर आपल्याला म्यूट करायचे असेल तर एम हे बटन प्रेस करायचं आहे. त्यामध्ये आपला व्हिडिओ एम होणार. एम केल्यानंतर म्यूट होणार आहे. समजा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ प्ले करायचा असेल तर शिफ्ट एन बटन क्लिक करायचं आहे. थांबा आता करू नका, कारण हा व्हिडिओ कंप्लीट होऊ दे. पहिले सबस्क्राईब करायचं आहे, त्यानंतर कंट्रोल शिफ्ट एम दाबायचं आहे. त्यानंतर शिफ्ट पी जर बटन दाबलं तर प्रिव्हियस व्हिडिओ प्ले होणार आहे. अशा पद्धतीने आपण यूट्यूबवरील ट्रिक्स वापरू शकणार आहात. धन्यवाद.